Hello students, in last lecture we have seen the shifting related instruction. Then in today's lecture we are going to see the rotate instruction. Then in that first instruction is the RCL, that is RCL destination comma count. तर ही instruction काय करणार आहे बघा, rotate the contents towards the left side. कुणाचे कंटेंट डेस्टिनेशनचे जे काही कंटेंट्स असणार आहेत ते आपण काय करणार आहे, लेफ्टला काय करणार आहे, रोटेट करणार आहे. लेफ्ट दिस इन्स्ट्रक्शन रोटेट्स ऑल द बिट्स इन अ स्पेसिफाईड वर्ड ऑर अ बाईट सम नंबर ऑफ बीट पोझिशन टू द लेफ्ट. म्हणजे थोड्या बीटनी जे काय आपण काउंट व्हॅल्यू स्पेसिफाय करणार आहे तेवढी बिट्स आपण काय करणार आहे, रोटेट करणार आहे टुवर्ड्स दी लेफ्ट. द ऑपरेशन सर्क्युलर the operation is circular because the MSB of the operand is rotated into the carry flag and the bit in the carry flag is rotated around into the LSB of the operand. हे तुम्हाला ही डायग्राम बघितलं व्यवस्थित लक्षात येईल बघा. जे काय LSB आहे लेफ्टला मूव्ह व्हायला लागलं आहे, म्हणजे बिट्स कशी मूव्ह होणार आहेत, असं इकडे MSBला येणार आहे आणि LSB टू MSB असं शिफ्टिंग होणार टुवर्ड्स दी लेफ्ट म्हटल्यानंतर. आणि जो काय आपला MSB आहे तो आपण कुठं मूव्ह केला, इंटू द कॅरी फ्लॅग. आणि जो काही कॅरी फ्लॅग असणार आहे तो नंतर कुठं मूव्ह करायचा आहे, LSBला मूव्ह करायचा आहे. लक्षात आलं आहे. रोटेट दी कंटेंट्स टुवर्ड्स दी लेफ्ट म्हटल्यानंतर LSB टू MSB असं रोटेट, म्हणजे बीट शिफ्ट होणार आहेत. आणि जो काही MSB असणार आहे तो कॅरीला जाणार आहे आणि जो काही कॅरी असणार आहे तो LSBला जाणार आहे. लक्षात आलं आहे ऑपरेशन. देन जर मल्टी बीट रोटेट ऑपरेशन जर आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर कॅरी फ्लॅगमध्ये काय असणार आहे, मोस्ट रिसेंटली रोटेटेड MSB असणार आहे आणि द डेस्टिनेशन कॅन बी रजिस्टर ऑर अ मेमरी लोकेशन. इफ यू वॉन्ट टू रोटेट द ऑपरंट बाय 1 बीट पोझिशन, म्हणजे एका बीटनी जर तुम्हाला जर तुमचं ऑपरंट रोटेट करायचा असेल तर तुम्ही काय करताय, काउंट व्हॅल्यू 1 म्हणून तुम्ही स्पेसिफाय करू शकता इंटू द इन्स्ट्रक्शन. पण जर तुम्हाला मोर दॅन 1 बीटनी जर रोटेट करायचं असेल तर त्यावेळेला काय करणार, तुम्ही CL रजिस्टरमध्ये तुमची काउंट व्हॅल्यू पुट करणार आणि ते CL हे रजिस्टर काउंट व्हॅल्यूच्या ठिकाणी पुट करणार आहे इन RCL इन्स्ट्रक्शन. लक्षात येते आहे. जर 1 बीटनं रोटेट करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही तिथं पुट करू शकताय काउंट व्हॅल्यू ॲज अ 1. आणि जर मोर दॅन 1 तुम्हाला जर रोटेट करायचं असेल बिट्स तर त्याला काय करायचं, CLमध्ये तुमचे ती व्हॅल्यू टाकून द्यायची आणि ती CL जो रजिस्टर आहे तो काउंटच्या ठिकाणी प्लेस करायचा. देन RCL अफेक्ट्स ओनली कॅरी फ्लॅग अँड ओव्हरफ्लो फ्लॅग. ओव्हरफ्लो जो आहे तो 1 असणार आहे आफ्टर द सिंगल बीट RCL. आणि जर मल्टीबीट जर रोटेट झाला असेल तर त्याला OF आपण काय डिफाईन करू शकत नाही, तो अनडिफाईंड असणार आहे. देन एक्झाम्पल्स बघूया. RCL DX, 1 म्हणजे काय, तुमचे DXचे जे काही कंटेंट्स आहेत ते 1 बीटनी लेफ्टला रोटेट करायचं असणार आहे. म्हणजे MSB कुठे जाणार आहे, कॅरीमध्ये जाणार आहे आणि कॅरी कुठे येणार आहे, LSBमध्ये येणार आहे आणि बाकी सगळी शिफ्ट एक बीटनी लेफ्टला शिफ्ट होणार आहेत. देन मूव CL, 4. हे काय केलं, आपल्याला 4 बीटनी जर रोटेट करायचं असलं तर त्यावेळेला काय करायचं म्हटलं मी, CLमध्ये तुमची काउंट व्हॅल्यू लोड करायला लागणार आहे. म्हणून इथं काय केलं आहे बघा, 4 ही जी काही तुमची काउंट व्हॅल्यू आहे ती लोड केली आहे इंटू द CL रजिस्टर. देन RCL सम BX, CL म्हणजे रोटेट द बाईट ऑर अ वर्ड ॲट इफेक्टिव्ह ॲड्रेस सम BX बाय 4 बिट्स लेफ्ट. ओके, म्हणजे ओरिजिनल बीट नंबर 4 जो असणार आहे तो कुठं जाणार आहे, कॅरीला जाणार आहे. देन जो ओरिजिनल आपला कॅरी फ्लॅग असणार आहे तो कुठे येणार आहे, बीट नंबर 3ला जाणार आहे आणि बाकी सगळे एक बीटनी 4 बीटनी काय होणार आहे, लेफ्टला शिफ्ट झालेले असणार आहेत. 8 बीटचा डेटा लक्षात घ्या, 4 बीटनी शिफ्ट व्हायला लागलो आहे म्हणजे 4 नंबर जास्त आहे तो कॅरीला जाणार आणि जो कॅरी होता तो 3 नंबरला येणार आहे. ओके, RCL इन्स्ट्रक्शन लक्षात आली आहे. फक्त ही डायग्राम लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येईल. काय करायला लागणार आहे, जे काय LSBज आहेत ते तुम्ही काय करताय, शिफ्ट करताय टुवर्ड्स दी MSB लेफ्ट साईडला आणि जो MSB आहे तो
कॅरी फ्लॅगला जाणार आहे आणि जो काही तुमचा कॅरी फ्लॅग असणार आहे तो टुवर्ड्स दी म्हणजे LSBला तो शिफ्ट होणार आहे. द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज दी RCR. म्हणजे आता आपण जसं लेफ्टला तिकडे शिफ्ट झालो तसं ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय असणार आहे, टुवर्ड्स दी राईट आपण शिफ्ट होणार आहे. म्हणजे दिस इन्स्ट्रक्शन रोटेट्स ऑल द बिट्स इन अ स्पेसिफाईड वर्ड ऑर अ बाईट सम नंबर ऑफ बिट्स पोझिशन टू द राईट. The operation circular because the LSB of the operand is rotated into the carry flag and the bit in the carry flag is rotated around into the MSB of the operand. म्हणजे हे जे तुम्हाला ह्या डायग्रामवरून लक्षात येईल बघा, आपण काय करायला लागलो आहे, राईटला शिफ्ट होणार आहे. म्हणजे असं जायला पाहिजे ना, MSB टू LSB राईटला म्हटल्यानंतर. आणि जो काय LSB असणार आहे तो कुठे येणार, कॅरी फ्लॅगमध्ये येणार. आणि जो काय तुमचा कॅरी फ्लॅग आहे तो तुम्ही काय करायला लागला आहे, MSBला शिफ्ट करायला लागला आहे. लक्षात आलं आहे कसं ऑपरेशन होणार आहे. राईटला शिफ्ट व्हायचं आहे म्हटल्यावर MSB टू LSB असं तुम्हाला शिफ्टिंग व्हायला लागणार आहे. जो LSB असतोय तो कॅरीला येणार आणि जो काही कॅरी असणार आहे तो तुमचा कुठं जाणार आहे, इंटू द MSB. देन मल्टीबिट रोटेट ज्याला असणार आहे तर कॅरी फ्लॅगमध्ये काय असणार आहे, मोस्ट रिसेंटली जे रोटेटेड LSB असणार आहे तो तुमचा कॅरी फ्लॅगमध्ये असणार आहे. आणि जो काही तुमचा डेस्टिनेशन आहे तो रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन असणार आहे. आणि जर तुम्हाला एक बिटनी जर तुमचा ऑपरंड शिफ्ट म्हणजे रोटेट करायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही काउंट व्हॅल्यू 1 ॲज अ स्पेसिफाय करू शकता इंटू द इन्स्ट्रक्शन. आणि जर तुम्हाला मोर दॅन 1 बिट पोझिशननी रोटेट करायचे असेल तुमचे कंटेंट्स तर त्यावेळेला काय करायला लागणार आहे, तुम्हाला जे काय तुमचा डिझायर्ड नंबर आहे, डिझायर्ड काउंट व्हॅल्यू आहे ती CLमध्ये पुट करायला लागणार. आणि तो CL जो रजिस्टर आहे तो काउंट व्हॅल्यूच्या पोझिशनला तुम्हाला प्लेस करायला लागणार आहे. आणि ह्या इन्स्ट्रक्शनमुळे CF आणि OF फ्लॅगवर अफेक्ट होणार आहे. OF सेट होणार आहे 1 जर सिंगल बिट रोटेट इन्स्ट्रक्शन जर असेल तर. आणि जर मल्टीबिट असेल तर त्याला आपण OF काय करू शकत नाही, डिफाईन करू शकत नाही, तो अनडिफाईन्ड असणार आहे. देन एक्झाम्पल्स बघूया. RCR BX, 1 म्हणजे BXचे जे काही कंटेंट्स आहेत ते 1 बिटनी राईटला शिफ्ट करायचे आहेत. मग जो काय आपला LSB असणार आहे तो कॅरी फ्लॅगला जाणार आहे आणि जो काही कॅरी फ्लॅग असणार आहे तो MSBला जाणार आहे. देन नेक्स्ट बघा, आता 4 बिटनी जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर त्याला तुम्हाला सांगितलं मी 4 ही व्हॅल्यू तुमची काउंट व्हॅल्यू आहे ती काउंट व्हॅल्यू तुम्हाला पहिला CL रजिस्टरमध्ये पुट करायला लागणार. दॅट इज मूव CL, 4 म्हणजे तुम्ही काउंट व्हॅल्यू तुमची लोड केला इंटू द CL रजिस्टर. आणि आता RCR बाईट PTR ब्रॅकेटमध्ये BX, इथं CL पाहिजे होतं बाळानं, 4 नाही पाहिजे. तिथं आपण आता 4 तिथं मूव केलं ना CLमध्ये, मग इथं 4च्या जागी CL असं कंटेंट्स तुम्ही टाका. देन रोटेट द बाईट ॲट ऑफसेट BX इन अ DS 4 बिट पोझिशन्स. राईट CF इज इक्वल्स टू ओरिजिनल बिट. अँड बिट जे 4 असणार आहे तो ओरिजिनल काय असणार आहे, CF असणार आहे. म्हणजे आपलं जे काही बिट नंबर 4 असणार आहे त्या कंटेंटच्या मेमरी लोकेशनचं ते कुठं जाणार आहे, कॅरी फ्लॅगला जाणार आहे. आणि कॅरी फ्लॅग काय असणार आहे, आपला ओरिजिनल बिट नंबर 3 असणार आहे. 4 नंबर बिट नाही, 3 नंबरची जी बिट असणार आहे तो आपला कुठं जाणार आहे, कॅरी फ्लॅगला जाणार आहे. आणि बिट नंबर 4 जो असणार आहे तो ओरिजिनल कॅरी फ्लॅग असणार आहे. The next instruction is the ROL, that is rotate left instruction. आता ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय वेगळं आहे बघा, तिथं पण आपण लेफ्टला शिफ्ट करत होतो पण इथं पण लेफ्टला शिफ्ट करतोय, पण एक डिफरन्स आहे दोघांच्यामध्ये. दिस इन्स्ट्रक्शन रोटेट्स ऑल द बिट्स इन अ स्पेसिफाईड वर्ड ऑर अ बाईट टू द लेफ्ट सम नंबर ऑफ बिट पोझिशन्स. म्हणजे थोड्या जे काही बिट पोझिशन आपण तिथे डिफाईन करणार आहे तेवढ्या नंबरनी काय होणार आहे, लेफ्टला आपलं कंटेंट्स रोटेट होणार आहेत. द डेटा बिट रोटेटेड आउट ऑफ MSB इज सर्कल्ड बॅक इन टू द LSB. म्हणजे जे काय आपले रोटेट करायला लागलो आपण डेटा बिट्स ते काय होणार आहेत, आता इथून आता असं रोटेट होणार ना LSB टू
MSB लेफ्टला म्हटल्यानंतर, आणि जो काही MSB असणार आहे तो परत सर्कल्ड बॅक टू द LSB, म्हणजे असं असं शिफ्टिंग होत होत तिकडं जाणार. आणि परत जो MSB बिट असणार आहे तो कुठं जाणार आहे, LSBला जाणार आहे. आणि जो काही MSB आहे तो ऑल्सो कॉपी आपण करणार आहे इंटू द CF. आणि जर आपलं मल्टीबिट रोटेट असेल तर त्याला CFमध्ये काय असणार आहे, जे काय मोस्ट रिसेंटली शिफ्टेड MSB असणार आहे तो CFमध्ये असणार आहे. ओके, लक्षात येतं आहे कसं आहे, LSB टू MSB असं शिफ्टिंग होणार आहे. जो काही MSB आहे तो आपण LSBला पण द्यायला लागलो आहे, आणि ॲट द सेम टाईम आपण काय करायला लागलो आहे, ते CFला पण काय करायला लागलो आहे, द्यायला लागलो आहे. आणि जर मल्टीबिट असेल तर त्याला जे काही मोस्ट रिसेंटली शिफ्टेड MSB असणार आहे तो कॅरी फ्लॅगला शिफ्ट झालेला असणार आहे. देन आपलं जो काही डेस्टिनेशन आहे तो रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन असू शकते. जर 1 बिटने शिफ्टिंग करायचं असेल तर 1 ही व्हॅल्यू डायरेक्टली काउंटच्या ठिकाणी आपण प्लेस करू शकतो आहे. जर मल्टीबिट रोटेट आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेला जी काय आपली काउंट व्हॅल्यू असणार आहे ती CL रजिस्टरमध्ये पुट करून CL रजिस्टर आपल्याला तिथं काउंटच्या ठिकाणी प्लेस करायला लागणार आहे. देन ROL अफेक्ट्स दी कॅरी फ्लॅग अँड ओव्हरफ्लो फ्लॅग. जर ओव्हरफ्लो फ्लॅग 1 असणार आहे जर सिंगल बिट रोटेट इन्स्ट्रक्शन यूज केली तर. आणि आता एक्झाम्पल बघा नेक्स्ट काय आहे ते, ROL डेस्टिनेशन कॉमा काउंटचे ROL AX कॉमा 1, म्हणजे AXचे जे काही कंटेंट्स आहेत ते आपल्याला रोटेट करायचे आहेत बाय 1 बिट पोझिशन टुवर्ड्स दी लेफ्ट. म्हणजे जो का आपला MSB आहे तो कुठे जाणार आहे, LSBला जाणार आहे, आणि ॲज वेल ॲज इंटू द कॅरी फ्लॅग जाणार आहे. आणि जे काही LSBची कडे एक एक बिटनी शिफ्ट होणार आहे टुवर्ड्स दी लेफ्ट. आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघा, जर तुम्हाला एकपेक्षा जास्त बिटनी जर शिफ्टिंग करायचं असेल, रोटेट ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगितलं जी काही तुमची काउंट व्हॅल्यू असणार आहे ती तुम्हाला CLमध्ये पहिला शिफ्ट करायला लागते. दॅट इज इथे केले बघा, मूव CL कॉमा 04H, म्हणजे 04 हा जो काय आहे काउंट व्हॅल्यू आहे, म्हणजे 4 बिटनी तुम्हाला रोटेट ऑपरेशन करायचं आहे. मग तो CL रजिस्टर आपण काउंटच्या ठिकाणी यूज करणार, दॅट इज ROL BL कॉमा CL, म्हणजे जे काही तुमचे BLचे कंटेंट्स आहेत ते 4 बिट पोझिशननी रोटेट करायला सांगणार आहे ही इन्स्ट्रक्शन टुवर्ड्स दी लेफ्ट. देन नेक्स्ट बघा, ROL फॅक्टर BX कॉमा 1, म्हणजे इफेक्टिव्ह ॲड्रेस जो काही जनरेट करणार आहे ही फॅक्टर BX त्याचे कंटेंट्स 1 बिट पोझिशननी आपण काय करणार आहे, लेफ्टला शिफ्ट करणार आहे. ओके, देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज दी ROR. आता इथं बघा आपण तिथं लेफ्टला शिफ्ट होत होतो ROLमध्ये, इथं RORमध्ये काय करणार आहे, राईटला शिफ्ट होणार आहे. आता दिस इन्स्ट्रक्शन रोटेट ऑल द बिट्स इन अ स्पेसिफाईड वर्ड ऑर अ बाईट सम नंबर ऑफ अ बिट पोझिशन्स टू राईट, म्हणजे राईटला आपण काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. द ऑपरेशन इज डिझायर्ड ॲज अ रोटेट रॅदर दॅन शिफ्ट, जे काय आपलं ऑपरेशन आहे ते रोटेट होणार आहे, शिफ्ट होणार नाही आहे, रॅदर दॅन शिफ्ट. बिकॉज द बीट मूव्ड आउट ऑफ LSB इज रोटेटेड अराउंड द MSB. आता राईटला शिफ्ट व्हायला लागले म्हटल्यावर बघा, MSB टू काय करणार आहे, आपली जर्नी LSB अशी शिफ्टिंगची असणार आहे. आणि जो काय LSB असणार आहे तो आपण काय करणार आहे, MSBला शिफ्ट करणार आहे. ॲज वेल ॲज तो जो काही LSB आहे तो आपण काय करणार आहे, कॅरी फ्लॅगमध्ये सुद्धा कॉपी करणार आहे. मग आता बघा, in the case of multiple bit rotate, the carry flag will contain a copy of the bit most recently moved out of the LSB. म्हणजे जर मल्टीबिट रोटेट असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, कॅरी फ्लॅगमध्ये जे काही मोस्ट रिसेंटली आपण जो LSB शिफ्ट केला आहे तो कुठं असणार आहे, आपला कॅरी फ्लॅगमध्ये असणार आहे. लक्षात येते ना, MSB टू LSB असं शिफ्टिंग होणार आहे टुवर्ड्स दी राईट. आणि जो काय LSB आहे तो आपला MSBला पण येणार आहे, ॲज वेल ॲज आपण कॅरी फ्लॅगमध्ये पण तो कॉपी करणार आहे. आपला डेस्टिनेशन जो आहे तो रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन असू शकते. 1 बिट शिफ्टिंगसाठी आपण डायरेक्टली 1 ॲज अ काउंट व्हॅल्यू म्हणून लोड करू शकतो आहे. जर मल्टीबिट रोटेट इन्स्ट्रक्शन यूज करणार असाल तर तुमची काउंटची व्हॅल्यू CL रजिस्टरमध्ये पुट करून
CL रजिस्टर इन प्लेस ऑफ काउंट पोझिशन तुम्ही प्लेस करू शकताय. आणि ROR काय करणार आहे, CF म्हणजे कॅरी फ्लॅग आणि ओव्हरफ्लो फ्लॅगला अफेक्ट करणार आहे. जर एक बिट रोटेट इन्स्ट्रक्शन तुम्ही जर यूज केला तर तुमचा ओव्हरफ्लो फ्लॅग काय असणार आहे, 1 होणार आहे. देन एक्झाम्पल्स बघा. ROR BL, 1 रोटेट ऑल बिट्स ऑफ BL राईट बाय 1 बिट पोझिशन. ओके. आणि आपला जो काही LSB असणार आहे तो कुठे जाणार आहे, MSBला जाणार आहे, ॲज वेल ॲज आपला कॅरी फ्लॅगला जाणार आहे. देन जर तुम्हाला मोर दॅन 1 जर बीट शिफ्ट रोटेट करायचे असतील तर त्यावेळेला काय सांगितलं मी तुम्हाला, तुमची काउंट व्हॅल्यू तुम्हाला CLमध्ये लोड करायला लागते आणि देन तुम्ही CL रजिस्टर यूज करू शकताय. दॅट इज मूव CL, 0 ॲट H म्हणजे CLमध्ये काउंट व्हॅल्यू तुम्ही लोड केला फर्स्ट आणि देन नेक्स्ट काय केला, ROR वर्ड PTR BX, CL म्हणजे जो काही इफेक्टिव्ह ॲड्रेस असणार आहे PTR वर्ड PTR BXचा त्याचे जे काही कंटेंट्स असणार आहेत ते तुम्ही 8 बिटनी काय करणार आहे, टुवर्ड्स दी राईट रोटेट करणार आहे. लक्षात आलं आहे ह्या 4 इन्स्ट्रक्शन्स. देन आता आपण थांबूया आणि बाकीच्या जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.